नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज व्हिडिओची सुरुवात थोडी वेगळी केली आहे, कारण शनी अमावस्या जवळ येत आहे. शनी अमावस्येला आपल्याला सगळ्या घरातल्या जाळ्या काढून घ्यायच्या आहेत. घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे आहे. पुसून घेताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि सगळ्या पाण्याने, चांगल्या कपड्याने एका दरवाजासुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. हळदीचे पाणी म्हणजे हळद, गोमूत्र, मीठ असं त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर उंबऱ्याची सुद्धा धुवून हळदी कुंकू लावून व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे. आणि दरवाजावर या दिवशी स्वस्तिक आणि शुभलाभ हे दोन्हीही लिहायला विसरायचं नाही. अमावस्येला एक नारळ घ्यायचा आहे, त्याची शेंडी अशी पुढं घ्यायची, त्याच्यावर एक आणि बाकीचे जे 6 कापूर आहेत ते हातात घ्यायचे. कुणी मदतीला घेतलं तरीही चालेल. अशा पद्धतीने 6 कापूर घ्यायचे आणि कापराला प्रज्वलित करायचे. प्रज्वलित केल्यानंतर कधी कधी कापूर पेट घेतो, म्हणून ह्याला एक ताट खाली घेतलं तरी चालेल. आता मला ही सवय आहे, पण ज्यांना सवय नसेल, ज्यांना भीती वाटते, त्यांनी थोडंसं जपून करा, कारण की कुठलेही उपाय करताना कुणाला हानी नाही पोचली पाहिजे. देवघरापासून अशी सुरुवात करायची, वरून खाली ते संपूर्ण घरामध्ये हा जो नारळ आहे ती अशी एक एक कापराची वडी टाकत तुम्हाला संपूर्ण घरभर. एका हातात घंटी घ्यायची आहे, हे बघा, अशी एका हातात घंटी घेऊन तुम्हाला हे पेटवायचं आहे. बरेच जण मला म्हणतात की ताई करून दाखवा, म्हणून आता बघा 2 अजून कापूर असतानाच आपल्याला 3रा कापूर घालून घ्यायचा आहे. हे विजून द्यायचं नाही. असं करत करत ह्याच्यावर या 7 वड्या ठेवायच्या आणि नंतर हॉलच्या मध्यभागी हा नारळ ठेवू शकता. हा नारळ नंतर काय करायचा, तर हा नारळ नंतर ठेवून द्यायचा. पुढच्या अमावस्या प्रत्येक शनिवारी जरी असा कर्पूर होम केलात तरी आपल्या घरातील निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता लवकरच म्हणजे शनिवारी शनी अमावस्या येत आहे आणि शनी अमावस्येला आपल्याला घरामध्ये महिलांनी काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत, ज्यामुळे घरामध्ये एक संरक्षण कवच तयार होईल आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण होईल. बघा, जन्म मृत्यू हा आपल्या महाराजांचा खेळ आहे. म्हणजे म्हटलंच आहे की जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. पण तरीही काही गोष्टी करून आपण काही ज्या अचानक घडणाऱ्या गोष्टी असतात त्या थोड्याफार प्रमाणात कमी करू शकतो. मृत्यू अटळ आहे. मृत्यू हा आज ना उद्या, मी आज आहे उद्या असेल का नाही हे कुणालाही माहित नाही. म्हणजे मृत्यू अटळच आहे. पण आपण आहे तोपर्यंत आपल्या घराच्या संरक्षणासाठी आपल्याला काही ना काही करणे हे आपली जबाबदारी आहे. जसं आपण पोटासाठी काम करतो, खाण्यासाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण दिवस रात्र विचार आणि मेहनत करतो, तसं आपण ज्या घरात राहतो, भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, पण त्या घराला शांती देणं किंवा त्या घराला थोडेसे होम हवन, काही पूजा अर्चा तिथं जर झाल्या तर खूप जास्त चांगले असतात. मी तुम्हाला तेच सांगणार आहे की शनी अमावस्येला काय काय करायचं आहे. थोडासा व्हिडिओ मी पुढे काढलेला आहे फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला द्यायला, पण तरी पण तोंडी मी आज सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. शनी अमावस्या ही खूप मोठी अमावस्या मानली जाते. शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्या याला खूप महत्त्व आहे, कारण या दोन्ही, आता शनी म्हणजे साक्षात शनीची आपल्याला कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही शनी अमावस्या खूप जास्त महत्त्वाची आहे. सर्वप्रथम शनिदेवांच्या सेवा तुम्हाला सांगते. काय करायचं आहे, शनी मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे तुम्हाला जे काही जमेल, तेल असेल, काळे उडीद असतील, ते तुम्हाला वाहून म्हणजेच अर्पण करून यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तर तुम्हाला शनी महाराजांवर जर तेल व्हायला परवानगी नसेल तर तिथल्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालून यायचे आहे. काळे उडीद अर्पण करून यायचे आहेत. ज्यांना 7:30 चालू आहे त्यांनी समईमध्ये म्हणजे तिथल्या दिव्यामध्ये काळी वात लावून ती प्रज्वलित करावी. काळी वात ही कॉटनच्या कपड्याची आपल्याला तयार करायची आहे. लक्षात घ्या, हा उपाय जर प्रत्येक अमावस्या
आणि प्रत्येक शनिवारी केला तर तुम्हाला जी काही 7.5चा फटका बसतोय, जो काही त्रास होतोय तो कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये बसून तुम्हाला हनुमान चालीसा आणि शनी स्तोत्र आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या सेवा उद्या प्रत्येकाने करायच्या आहेत. आता ताई आम्हाला पिरियड आहे, आमच्याकडे सूतक आहे, काय करावं? तर तुम्ही देवाला नक्की स्पर्श करू शकत नाही, पण शनी महात्म्य, शनी स्तोत्र, हनुमान चालीसा, ओम शम शनैश्चराय नमः हे तुम्ही सगळं तोंडी म्हणू शकता. मोबाईलमध्ये बघून तुम्ही पठण करू शकता, श्रवण करू शकता. याही एक प्रकारच्या सेवाच आहेत. म्हणून शनी अमावस्येला या खास सेवा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्याच पद्धतीने अमावस्या पण आहे, शनिवार पण आहे. घरातली सगळी स्वच्छता करा. अनायसे गणपती बाप्पा पण येणार आहेत आणि घरातल्या नको असलेल्या जसं की तुटकी फुटकी भांडी, बिघडलेली घड्याळं, बिघडलेले फॅन, बिघडलेल्या फोन, अनेक गोष्टी आपण भावनात्मक म्हणून ठेवतो की ही त्याची आठवण आहे, ही तिची आठवण आहे, हे आजीनं दिलंय, हे सासूनं दिलंय, हे आईनं दिलंय, पण आपण त्या गोष्टी वापरत नसतो. लक्षात घ्या, 6 महिन्याच्या वरती जर घरातल्या एखाद्या तुटक्या किंवा जुन्या वस्तूचा वापर होत नसेल तर ती त्वरित टाकून द्या, अन्यथा तिथे राहूचा वास होतो. म्हणून शनिवारी आपल्याला हे काम करायचं आहे. संपूर्ण घराचे डीप क्लिनिंग आपल्याला करायचे आहे, अगदी फॅन सकट सगळे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. आता उंबऱ्याची पूजा, आता मी थोडक्यात फक्त तुम्हाला हळदी कुंकू लावून दाखवले, पण त्या दिवशी तुम्हाला उंबरा स्वच्छ धुवायचा आहे, रांगोळी काढायची आहे आणि हळदी कुंकू वाहून 5 बोटे हळदीची, 5 बोटे कुंकवाची ही तुम्हाला लावायची आहेत. घरातील सगळ्या जाळी जळमट्या तुम्हाला या दिवशी काढून टाकायच्या आहेत. त्याच पद्धतीने घरातले सगळे देव साफ करून, देवघर अगदी साफ करून, देव चकचकीत करून देवांची पूजा करायची आहे. कोहळा बांधणे, कोहळा बांधण्याला सुद्धा अमावस्येला महत्त्व आहे. त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की करेन. कोहळा पण आपल्याला बांधायचा आहे. नारळावर कसा कापूर जाळावा हे मी आज तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. तर कर्पूर हवन करायला सुद्धा विसरू नका. त्याचप्रमाणे मी तुम्हाला अमावस्येला 5 वस्तू घरात जाळा हे जो उपाय सांगितलेला आहे तोही करा. हे सगळे उपाय केल्याने काय होईल तर घरामध्ये शांतता, निगेटिव्हिटी, कोणाची नजर लागतेय, नजरबाधा होतीये, लहान मुले आजारी पडतायत, घरात सतत काही ना काही दुःखद घटना घडतायत, तर या सगळ्यांवर कुठेतरी नियंत्रण येईल आणि घरामध्ये सुख समृद्धी लाभेल. मी कालही सांगितलं, आजही सांगते की घरामध्ये एक सेवेकरी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सेवेकरीचा अर्थ नुसती देवपूजा नाही, तर मनापासून नामस्मरण, देवाचे स्तोत्र, मंत्र, स्वामी सारामृत, गुरुचरित्र पारायण हे ज्या घरात घडते त्या घरात कुठलेच दोष राहत नाहीत आणि काहीच जास्त करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे आपल्याला अमावस्येला या सगळ्या गोष्टी आठवणीने करायच्या आहेत. आपल्या गाड्या, सायकल असो, टू व्हीलर असो, सगळ्या गाड्या, गाडी असेल ती चालू करून धुवून स्वच्छ त्याच्यावरून नारळ वाळून फोडून टाकून द्यायचा आहे. तो कधीही वापरायचा नाहीये. तर अशा पद्धतीने आपण नवनवीन काही गोष्टी करत असतो का तर आपल्या घराचे संरक्षण व्हावे. हे उपाय सगळे खूप प्रभावी आहेत. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला अवश्य समजेल की या उपायांचा फायदा काय आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये निरोप घेते. पुन्हा भेटे नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.